नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 तर आज होमगार्डची भरती झाली 28 ऑगस्टला। तर आज होमगार्ड भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झाले, सुरुवातपासून शेवटपर्यंत आज काय काय प्रोसेस होती आणि मुलांना या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जातं आणि किती वाजता तुम्ही रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होत आहे आणि तुम्हाला भरतीला जाताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे ज्या की भरपूर मुलं या ठिकाणी करत आहेत। तर जवळपास आजसुद्धा जवळपास 40% मुलांनी आज चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही। तर भरपूर मुलांनी ह्या चुका केल्या त्यामुळे ते बाहेर झालेले, ठीक आहे। आणि आणखीन तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला किती वाजेपर्यंत ग्राउंडच्या अंदर जावं लागणार आहे आणि डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते लागणार आहे आणि जर समजा तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही बाहेर होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते लागत आहे आणि या ठिकाणी 1600 मीटर रनिंगची काय प्रोसेस आहे, पहिला इव्हेंट कोणता घेत आहे, दुसरा कोणता घेत आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि मुलांना कशा प्रकारे मार्क्स पडत आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। तर आज होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात पहिली जे मुलं या ठिकाणी चुका करत आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी करायची नाही आहे, तर भरपूर मुले या ठिकाणी गैरहजर राहत आहे। तर भरपूर मुले एकच वाट बघत आहे की भरपूर मुले ह्या आशेवर बसले की आपल्याला मेसेज येणार आहे किंवा आपल्याला या ठिकाणी कॉल येणार आहे किंवा हॉल तिकीट येणार आहे आणि तेव्हाच आपण या ठिकाणी भरतीवर जाणार आहे। तर ह्या आशेवर भरपूर मुलं या ठिकाणी 40% मुलं या ठिकाणी बसलेले आहे आणि भरपूर मुले या ठिकाणी भरतीवर येत नाहीत। भरपूर मुलांचा ग्राउंडची तारीखसुद्धा जात आहे तरीसुद्धा मुलं या ठिकाणी ग्राउंडवर जात नाही आहे, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो डेली चेक करा, महाराष्ट्र होमगार्ड भरतीच्या ऑफिशियली वेबसाईटवर ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी टाकले तर सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड सध्याच्या कंडिशनला चालू आहे, ठीक आहे। तर तुम्ही जाऊन होमगार्ड भरतीच्या महाराष्ट्र होमगार्ड या वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी चेक करा की आपल्या या ठिकाणी ग्राउंड कधी आहे आणि रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी ग्राउंड आहे आणि ग्राउंडला जाताना तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला होता तर तो फॉर्म घेऊन तुम्हाला डायरेक्ट भरतीवर जायचं आहे, ठीक आहे। आणि कागदपत्र कोणते लागते ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। तर एका दिवशी 2-2 हजार रजिस्ट्रेशनवाला नंबर, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 1000 रजिस्ट्रेशन नंबरपर्यंत ग्राउंड होत आहे। म्हणजे आता समजा काल समजा आता 1000 ते 2000च्या दरम्यान झालं होतं, आज मग 2000 ते 4000च्या दरम्यान अशा प्रकार रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी ग्राउंड चालू आहे, ठीक आहे। तर तुमचं ग्राउंड कधी आहे रजिस्ट्रेशन नंबरनुसार जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही ग्राउंडवर जा, येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं जेव्हा पण ग्राउंड असेल तेव्हा, ठीक आहे। तर भरतीला जाताना या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला चुकांनी करायचे ते तुम्हाला सांगून देतो। तर सकाळी आज जे विद्यार्थी मित्रांनो 28 ऑगस्टला सकाळी 5 ते 10 वाजताच्या अंदर ते गेटच्या अंदर एंट्री देत आहे मुलांना आणि इथं सुद्धा मुलं या ठिकाणी बाहेर होतात आणि तुम्ही जर या ठिकाणी लेट गेले 10 वाजताच्या नंतर, 11 वाजता म्हणा, 10 वाजताच्या नंतर जर गेले तर तुम्ही या ठिकाणी बाहेर होणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की तुम्हाला भरतीला जाताना ज्या विद्यार्थी मित्रांनो वेळेवर जायचं आहे सकाळी 5 वाजता ते सकाळी 10च्या अंदर रिपोर्टिंग टाईम असते गेटच्या अंदर ते घेते, ठीक आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचा, काही मुलं लेट जात आहेत तर त्यांना ते घेत नाही, एकदम स्ट्रिक्टमध्ये काम त्या ठिकाणी चालू आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्षात ठेवायचा, ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहे। तर सर्वात अगोदर आज 28 ऑगस्टला मुलांना सकाळी 5 वाजतापासून ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी घेतलं। तर वरतं तुम्हाला जो होमगार्ड भरतीचा तुम्ही फॉर्म भरला तो तुम्हाला वरतं ठेवायचा आणि त्या फॉर्मला तुम्ही फोटो वगैरे चिपकून घ्या। तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की विद्यार्थी मित्रांनो आधार कार्डसुद्धा ते चेक करत आहे आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी काउंटर टाकले। तुम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये फॉर्म भरला असेल तर त्याच पोलीस स्टेशनच्या काउंटरवर तुम्हाला जायचा, रांगेमध्ये लागायचं आहे आणि त्या ठिकाणी काय होणार आहे की त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट मागते। तर कागदपत्र तुम्हाला कोणकोणते न्यायचे तर पहा, आधार कार्ड तुम्हाला न्यायचं आणि तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला तो फॉर्म न्यायचा आहे, शाळा सोडल्या तर दाखला न्यायचा आहे, त्याला TC सुद्धा म्हटलं जाते। TC जर नसेल तर कॉलेजमधलं तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो ते सर्टिफिकेट आणा, ठीक आहे, बोनाफाईड आणा तुम्ही। त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुमच्याजवळ जर कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल तर ते आणा आणि ते नसेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे सुद्धा मार्कशीट तुम्ही आणा, ठीक आहे। आणि आता भरपूर मुलांचे कमेंट असते की बा कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे, चारित्र्य पडताळणी
प्रमाणपत्र नसलं तर काही प्रॉब्लेम येणार आहे काय, मुलं बाहेर होणार आहे काय? तर मी तुम्हाला सांगतो एकही मुलगा या ठिकाणी बाहेर होत नाही आहे. तर भरपूर मुले कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी आणत नाही आहे. तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कोणी या ठिकाणी बाहेर होणार नाही आहे. ठीक आहे. तर ह्या कारणाने सुद्धा भरपूर मुले भरती द्यायला येत नाही. भरपूर मुलांना असं वाटत आहे की बा कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी आपल्याला मागितलं आणि आपल्याजवळ आहे नाही म्हणून सुद्धा मुलं या ठिकाणी भरतीवर जात नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्ष ठेवा. तर ह्या चुका तुम्ही करू नका. ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही जा, तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर भरतीवर तुम्ही डायरेक्ट चालले जा. ठीक आहे. कारण की ऑफलाईन भरती आहे, कोणालाही मेसेज येणार नाही, कॉल येणार नाही, हॉल तिकीट येणार नाही, डायरेक्ट तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याजवळ जर विद्यार्थी मित्रांनो तांत्रिक पडताळणी प्रमाणपत्र असेल म्हणजे ITI झालं असेल, NCC झालं असेल तर हे सर्टिफिकेटसुद्धा नाही, कारण की याचे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. तर ITI ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र ट्रेड असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर खेळाडू जिल्हास्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे. नागरी संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर जड वाहन चालक परवाना असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिक एकूण सैनिकी सेवा असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट चेक करत आहे आणि झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे. तर एक झेरॉक्स सर्वांनी त्या ठिकाणी न्याय. तर झेरॉक्स असते होमगार्डवाले मागते तर झेरॉक्स तुम्ही न्याय, एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे. ठीक आहे. तर झेरॉक्स घेतल्यानंतर त्या ठिकाणी उंची वगैरे ते मोजत आहे. उंची वगैरे मोजल्यानंतर छातीसुद्धा मोजत आहे. तर उंची आणि छातीमध्ये मुलं या ठिकाणी कटत नाही, कारण की उंची खूप कमी लागते होमगार्ड भरतीला. ठीक आहे. तर उंची झाल्यानंतर छाती झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी 25 मुलं ते नेत आहे. एक ग्रुप बनवत आहे 25 मुलांचा आणि 1600 मीटर रनिंगसाठी ते नेत आहे. तर पहिला जो इव्हेंट आज होता तो होता 1600 मीटर रनिंग. तर 1600 मीटर रनिंगला जे विद्यार्थी मित्रांनो चिप वगैरे काही नाही आहे, सेन्सर वगैरे काही नाही आहे, तर टायमर त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर एक पोलीसवाला जे विद्यार्थी मित्रांनो एक पोलीसवाला 5 मुलांचा या ठिकाणी 1600चा या ठिकाणी टायमिंग काढत आहे. ठीक आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की 5 पोलीसवाले या ठिकाणी 25 मुलांचा 1600चा टाईम या ठिकाणी काढत आहे. ठीक आहे. तर टायमरनुसार या ठिकाणी 1600 मीटर रनिंग चालू आहे आणि 1600 मीटर रनिंगला जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना खूप कमी मार्क्स पडत आहे आणि मुलं या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला सुद्धा जास्त मुलं थांबत आहे. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच तुमचा 5 ते 10 मिनिटांनी जे विद्यार्थी मित्रांनो गोळा फेकत आहे आणि एकदम फास्टमध्ये त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे, एकदम घाईमध्ये ते घेत आहे. 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी ते गोळा फेक घेत आहे. तर गोळा फेकला तुम्हाला कोणकोणत्या चुका करायच्या, तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर तुम्हाला पहिलाच नंबर या ठिकाणी गोळा फेकला लावायचा नाही आहे. तर सगळ्यात शेवटी तुम्ही गोळा फेकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. ठीक आहे. कारण की थकलेलं राहते पूर्ण शरीर आणि शरीरामध्ये काहीच ताकद नसते आणि ताकदच नसली तर गोळा कसा काय जाणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात शेवटी तुम्ही गोळा फेकण्याचा प्रयत्न करा. आणि मुलांना या ठिकाणी अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आज 28 ऑगस्टला होमगार्ड भरतीचा ग्राउंड झाला आणि मुलांना जे मार्क्स पडत आहे 1600 मीटर रनिंगमध्ये तर 20 पैकी मुलांना 12, 14 त्याचबरोबर 10, 8 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि गोळाफेकमध्ये जे मुलांना मार्क्स पडत आहे या ठिकाणी 10 पैकी 8 झालं, 10 झालं अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. तर अशा प्रकारे आज 28 ऑगस्टला होमगार्डची भरती झाली होती. संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.